जळगाव विधान परिषद निवडणुकीत आता एक मोठा राजकीय ट्विस्ट समोर आलाय। भाजपचा विजय जवळपास निश्चित मानला जात असतानाच काही अपक्ष उमेदवारांच्या सरप्राईज एंट्रीने संपूर्ण निवडणुकीचं गणितच बदलून टाकलं आहे। एकीकडे महायुती, दुसरीकडे महाविकास आघाडी आणि आता मध्येच अपक्ष उमेदवारांचं दमदार आवाहन। त्यामुळे जळगावच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून या निवडणुकीची रंगत दिवसेंदिवस वाढत चालली आहे। महायुतीच्या गोटात सर्व काही सुरळीत असल्याचं चित्र असतानाच या नव्या घडामोडीमुळे राजकीय समीकरणं बदलू लागली आहेत। आता ही निवडणूक केवळ एका जागेपुरती मर्यादित राहिलेली नसून अनेक नेत्यांच्या राजकीय प्रतिष्ठेची लढाई बनली आहे। परंतु हे अपेक्ष उमेदवार नेमके आहे तरी कोण? आता यामुळे भाजपसमोर कोणतं नवं आव्हान उभं राहिले आणि गिरीश महाजन यांच्या बालेकिल्ल्यात अखेर कोणाचं पारडं जड ठरणार? तर चला सध्या जळगाव विधान परिषद निवडणुकीत सस्पेन्स निर्माण करणाऱ्या या संपूर्ण राजकीय घडामोडींचा सविस्तर आढावा घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे। तर मित्रांनो, जळगावच्या स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत सध्या नवनवीन घडामोडी समोर येत आहेत। अगदी प्रत्येक दिवशी एखाद्या नवीन घटनेने या निवडणुकीचे संपूर्ण राजकीय गणितच बदलून जात आहे। आता पुन्हा एकदा अशीच एक महत्त्वपूर्ण घटना जळगाव विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समोर आली आहे, ज्यामुळे जळगावच्या जागेवर एक हाती विजयाचा दावा करणारा भाजप, त्याचप्रमाणे टफ फाईट देण्याच्या विचारात असलेल्या शिवसेना ठाकरे गट या दोघांचीही चांगली झोप उडाली आहे। कारण आता या निवडणुकीत काही दमदार आणि प्रभावशाली अशा अपक्ष उमेदवारांनी देखील आपली एंट्री घेतली आहे। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सध्या जळगाव विधान परिषदेच्या जागेसाठी तब्बल 16 अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून आता यामुळे महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांसमोरील अंतर्गत नाराजी आणि मतांच्या विभाजनाचे एक मोठे संकट येऊन उभे राहिले आहे। यामुळे जळगाव जिल्ह्यातील विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार असून आता सर्वच दिग्गज नेत्यांची राजकीय प्रतिष्ठा देखील पणाला लागली आहे। एकीकडे याआधी निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत अपेक्षित होती, परंतु आता अचानक वाढलेल्या अपक्ष उमेदवारांच्या संख्याबळामुळे निवडणुकीचे समीकरण पूर्णपणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे। मित्रांनो, स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणुका साधारणपणे स्थानिक वर्चस्व, पक्षीय ताकद, गटबाजी आणि वैयक्तिक संपर्कांवर अवलंबून असतात। त्यामुळे अगदी अचानकपणे वाढलेली अपक्ष उमेदवारांची संख्या अनेक दिग्गज उमेदवारांचे गणित बिघडवणारी ठरू शकते। महायुतीमध्ये जागा वाटपाच्या प्रश्नावर गेल्या अनेक दिवसांपासून पडद्यामागे जोरदार चर्चा सुरू होती। शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये थेट अंतर्गत संघर्ष देखील निर्माण झाला होता। भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट या तिन्ही घटक पक्षांमध्ये उमेदवारीबाबत एकमत होण्यास उशीर झाल्यामुळे अगदी शेवटच्या दिवसापर्यंत अधिकृत उमेदवारांची घोषणा झालेली नव्हती। परंतु शेवटी राज्यातील वरिष्ठ नेतृत्वाच्या भूमिकेनंतर भाजपकडून नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी जाहीर करण्याचा अंतिम निर्णय घेण्यात आला। नंदकिशोर महाजन हे मंत्री गिरीश महाजन यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात, म्हणूनच महायुतीने ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केल्याचे यामुळे स्पष्ट झाले आहे। तर दुसरीकडे महाविकास आघाडीतर्फे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार शरद तायडे यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले गेले। जळगाव जिल्ह्यात ठाकरे गटाने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काही प्रमाणात आपला प्रभाव आज देखील टिकवून ठेवला आहे। म्हणूनच ठाकरे गटातील मतदारांसह जर महायुतीतील नाराज आणि बंडखोरी मतदारांची साथ मिळाल्यास तायडे यांची लढत देखील लक्षवेधी ठरण्याची शक्यता आहे। याच कारणाने आता या निवडणुकीत महाविकास आघाडीने देखील थेट आवाहन देण्याची रणनीती आखल्याचे दिसत आहे। मात्र या निवडणुकीत सर्वाधिक चर्चेचा विषय ठरले आहे ते म्हणजे अगदी अचानकपणे निवडणुकीच्या मैदानात उतरलेले काही महत्त्वपूर्ण अपक्ष उमेदवार। आता या निवडणुकीत तब्बल 16 अपक्ष उमेदवार आहेत, परंतु यामध्ये सर्वाधिक महत्त्वपूर्ण चेहरा म्हणजे जळगाव जिल्ह्यातील दिग्गज नेते अनिल चौधरी। अगदी निवडणुकीचा अर्ज दाखल करण्यापूर्वीच त्यांनी केलेली नगरसेवकांची मोठी जमवाजमव
आणि स्थानिक पातळीवर दाखवलेली ताकद सध्या जळगाव जिल्ह्यातील स्थानिक राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार काही नाराज लोकप्रतिनिधी आणि स्थानिक गट त्यांच्यासोबतच असल्याची चर्चा असून याचा थेट परिणाम राजकीय पक्षांनी दिलेल्या अधिकृत उमेदवारांच्या मतांवर देखील होण्याची दाट शक्यता आहे. विशेषतः महायुतीतील घटक पक्षांमध्ये असलेली अंतर्गत नाराजी आणि स्थानिक पातळीवरील गटबाजीमुळे मोठ्या प्रमाणात मतांचे विभाजन होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जळगाव शहरातील राजकीय समीकरणांमध्ये देखील गेल्या काही वर्षात मोठे बदल झाले आहेत. म्हणूनच भाजपचे वर्चस्व कायम असले तरी देखील अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवरील मतभेद उघडपणे समोर येत आहेत. काही नाराज पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी अधिकृत उमेदवारांबाबत नाराजी व्यक्त करत असल्याची देखील चर्चा आहे. म्हणूनच राजकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचे असे मत आहे की या निवडणुकीत अनिल चौधरी सारख्या प्रभावी अपक्ष उमेदवाराला पाठबळ मिळण्याची दाट शक्यता आहे. विधान परिषद निवडणूक मतदारसंख्या मर्यादित असल्यामुळे अगदी काही मतांचे विभाजन देखील निकालावर मोठा परिणाम करू शकतात. याआधी शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेविका रेश्मा काळे यांनी देखील अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे महायुतीतील अंतर्गत संघर्ष आणि गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. आता त्यांच्या या उमेदवारीला शिवसेना शिंदे गटाचा अधिकृत पाठिंबा मिळतो की त्यांना माघार घ्यायला लावली जाते याकडे आता सगळ्यांचेच लक्ष लागून आहे. जर त्या निवडणुकीच्या रिंगणात कायम राहिल्या तर त्याचा परिणाम शिवसेना शिंदे गटातील विशिष्ट मतांवर होण्याची शक्यता आहे. दिनांक 3 जून 2026 पर्यंत सर्व निवडणूक अर्जांची छाननी केली जाणार आहे. यामध्ये काही उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. त्याचप्रमाणे गुरुवार दिनांक 5 जून 2026 पर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत आहे. आता यामुळे काही अपक्ष उमेदवार माघार घेऊ शकतात अशी शक्यता देखील व्यक्त केली जात आहे. मात्र सध्या स्थितीचा विचार केला तर महायुती आणि महाविकास आघाडीसह जवळपास 16 अपक्ष उमेदवार रिंगणात असल्यामुळे जिल्ह्यात मोठी लढत रंगण्याचे चित्र आहे. याच कारणाने यंदाची ही विधानसभा निवडणूक महायुतीसाठी फारच जड जाऊ शकते. आता अशातच अपक्ष उमेदवारांच्या वाढत्या हालचाली त्याचप्रमाणे काही दिग्गज अपक्ष उमेदवारांमुळे मतांचे होणारे संभाव्य विभाजन या कारणाने जळगावच्या निवडणुकीत अगदी फिल्मी स्टाईल सस्पेन्स निर्माण झाला आहे. म्हणून आता या निवडणुकीत अगदी शेवटच्या क्षणापर्यंत मोठी राजकीय उत्सुकता कायम राहण्याची देखील शक्यता आहे. तर मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.